बिनाइन इनलार्जमेंट ऑफ द प्रोस्टेट. तर हे काय असतं, ह्याचे काय कॉजेस आहेत आणि काय सिम्पटम्स आहेत, आपण हे कसं ओळखू शकतो आणि यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो हे पाहूयात. तर बिनाइन इनलार्जमेंट ऑफ द प्रोस्टेट हे शक्यतो एल्डरली मेल म्हणजे जसं जसं 50 ओलांडल्याच्या नंतर हळूहळू सुरुवात होते. तर यामध्ये काय होतं, तर लघवीला सारखं येतं, पूर्ण लघवी होत नाही. सुरुवातीला फक्त रात्री जास्त प्रमाणामध्ये लघवी येते आणि नंतर दिवसाही लघवीचं प्रमाण वाढतं. पेशंटला लघवी जर आली तर लघवी कंट्रोलच होत नाही आणि जर लघवी आली तर डिफिकल्टी होती लघवी पास करण्यामध्ये किंवा लघवी पूर्ण होत नाही. लघवी खूप थोडी अशी थेंब थेंब लघवी येते. पूर्ण लघवी होईपर्यंत खूप सारा टाईम होऊन जातो, म्हणजे त्या पेशंटला खूप वेळ लघवी करण्यासाठी थांबावं लागतं. पूर्ण लघवी होतच नाही. काही पेशंटमध्ये हिमॅच्युरिया होऊ शकतो. जर प्रोस्टेटशी रिलेटेड असेल तर नक्कीच कार्सिनोमा ऑफ द प्रोस्टेट असू शकतं. तर यावर आपण काय ट्रीटमेंट किंवा काय उपाय करू शकतो, तर टेम्पररी रिलीफसाठी आपण कॉफी, अल्कोहोल अवॉइड करायचं आहे आणि जेव्हा आपण झोपायला जाऊ त्यावेळेस पाणी प्यायचं नाहीये आणि जेव्हा आपली लघवी पूर्ण होईल त्यानंतर अर्धा मिनिट थांबायचं आहे की लघवी पूर्ण झाली का नाही हे पाहण्यासाठी. तर आता थर्ड पार्ट येतो होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा. जसं तुम्हाला माहीतच आहे, होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, बट काही मोस्ट इंडिकेटेड आणि खूप युजफुल मेडिसिन मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन आणि खूप युजफुल मेडिसिन म्हटलं तर सॅबॅल सेर 30 हे मेडिसिन पेशंटला आपल्याला सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब द्यायचं आहे. जर यानं रिलीफ मिळाला तुम्हाला किंवा नाही मिळाला तर तुम्ही 1M पोटेन्सी वापरू शकता, बट हे खूप ड्युरेशनसाठी म्हणजे 3 मंथ 4 मंथ 6 मंथसाठी घ्यायचं आहे. आणि जशी जशी तुमची युरिन फ्रिक्वेन्सी कमी होत जाईल, जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला लघवीचं प्रमाण एकदम नॉर्मल होत आहे, त्यावेळेस आपण हे मेडिसिन स्टॉप करू शकतो. हे सॅबॅल सेर 30 हे मेडिसिन ड्रिबलिंग युरिनेशनमध्ये युजफुल आहे किंवा इन्क्रीज फ्रिक्वेन्सी ऑफ द युरिन यामध्ये खूप युजफुल आहे. सेकंड मेडिसिन म्हटलं तर नॅट्रमसल 6S ह्या टॅब आपल्याला सकाळी 4, दुपारी 4 आणि संध्याकाळी 4 घ्यायच्या आहे. चोकून मेडिसिन आपण खाऊ शकतो. खूप छान अमेझिंग असा रिझल्ट पेशंटला येऊन जातो. तर नक्कीच तुम्ही होमिओपॅथी ट्राय करू शकता, म्हणजे ॲज अ वन ऑफ दी नो साईड इफेक्ट्स आहेत. सर्जरी वगैरे करण्याऐवजी तुम्ही हे होमिओपॅथिक ट्रीटमेंट एकदा ट्राय करू शकता. आफ्टर म्हणजे कमीत कमी तुम्हाला 6 मंथ ही ट्रीटमेंट घ्यायची आहे. खूप छान अमेझिंग रिझल्ट तुम्हाला येऊन जाईल. तर असेच वेगवेगळे तुम्हाला वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओना लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.